अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहे। या तालुक्याची ओळख मागासलेला तालुका म्हणून केली जाते, कारण या तालुक्यात चांगल्या नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे याकडे या विभागाच्या लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नांदगाव खंडेश्वरासह हा तालुका सुद्धा विकासापासून वंचित आहे। त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी आणि या विभागाचे खासदार आमदार यांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे। गेल्या काही वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर शहरातील बस स्टँड ते चांदूर रेल्वे मार्गातील वाहतूक कोंडीने वाहन चालक तसे या भागातील नागरिक बेजार झाले आहेत। या रस्त्यावर दिवसेंदिवस मार्केटचे प्रमाण वाढत असल्याने दुकानदार हे आपल्या दुकानाचे बोर्ड रस्त्यावर ठेवत आहे। तसेच या रस्त्यावर ऑटो, तीन चाकी रिक्षा या रस्त्यांवर उभे राहत असल्याने हा रस्ता अरुंद झाला। त्यामुळे सगळ्यांनाच अडचणी वाढल्या आहेत। काहीही करा पण इथली कोंडी फोडा अशी मागणी या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी करीत आहेत। या शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। नांदगाव बस स्टँड ते ITI कॉलेज पर्यंत मार्केटचे प्रमाण वाढले असल्याने दररोज सकाळपासून रात्री 10 पर्यंत या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते। यामुळे या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते। यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। तसेच या रस्त्याने नांदगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर, ITI कॉलेज, आठवडी बाजार आणि शहरातील मुख्य स्मशानभूमी याच रस्त्यावर असून हा रस्ता चांदूर रेल्वेला जाणारा मुख्य रस्ता आहे। हा रस्ता नांदगाव खंडेश्वर शहरासाठी, तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे भाजीपालाचे ट्रक, टेम्पो, पिकअप ही वाहने चांदूर रोडकडून जातात। हा रस्ता अरुंद आहे, शिवाय रस्त्यावर 2 चाकी, 4 चाकी वाहने उभी असतात। त्यातच रिक्षा आणि टॅक्सी स्टँडवरील वाहनांच्या गर्दीमुळे येथील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। त्यामुळे वाहनधारकांमध्ये वादविवाद, कट मारणे, समोरून येणारे वाहन अंगावर सरळ येणे, लहान मोठे अपघात यासारखे प्रकार नित्य घडतात। बस स्टँड ते ITI कॉलेज रोड पर्यंत हे रुंदीकरण करून कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी नांदगावकरांकडून केली जात आहे। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नसल्याने या विभागाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे। याकडे या विभागाचे आमदार, खासदार यांचे सुद्धा कोणत्याही प्रकारे लक्ष नसून त्यांना नांदगावशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण, कॉन्क्रिटीकरण करणे आणि बस स्थानकापासून खंडेश्वर मंदिरापर्यंत रोडच्या मध्यभागी दुभाजक लावण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे समजते। याबाबत त्यांनी या रस्त्याचे मोजमाप सुद्धा केले असल्याचे या रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। परंतु त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने हा रस्ता एखाद्या गावखेड्यापेक्षाही बेकार झाला आहे। याकडे विभागाच्या खासदार, आमदारांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने त्यांच्याविषयी सुद्धा नांदगावात संताप व्यक्त करण्यात येत आहे। खासदार, आमदार फक्त अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेऊन फक्त प्रसिद्धी मिळवून यामध्येच दंग असल्याचे दिसून येत आहे। नागरिकांच्या समस्यांशी त्यांचे काहीही देणे घेणे नसल्याचे मत सुद्धा या रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे। उत्तम ब्राह्मणवाडींसह सागर सव्वालाखे आणि उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।